महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी पॅरा क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांचा उच्च आदर्शाचे सदैव पालन करील अशा प्रकारचा या ठिकाणी आश्वासित केलेला आहे। परंतु अध्यक्ष महोदय, आपण बोलले कशामुळे घडलेलं आहे, हे वकवकलेपणानं झालेलं आहे। राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात। कुठेतरी राजकारणाची नैतिक पातळी घसरलेली आहे, कुठेतरी आपण राजकारणामधून चढलेलो आहोत। जे बोलतायत ते स्वतः चढलेले आहेत। नैतिक पातळी घसरवण्यासाठी राजकारणातलं वकवकलेपण याला कारणीभूत आहे। म्हणून या घटना घडलेल्या आहेत। माणसाला नाव नाही, माणसाला भाव नाही, माजल्या बाजारपेठा, माणसाला भाव नाही। हा जो माणसाचा भाव कमी करण्याचं कारण कोण असेल तर इथली राजकीय व्यवस्था आहे। कारण नैतिक अधपतन करण्यामध्ये या राजकीय व्यवस्थेनं हातभार लावलेला आहे। म्हणून महाराष्ट्राच्या या थोर पुरुषांचं नाव घेताना त्यांचा विचार आपण करत नाही आणि केवळ त्यांचा विचार जो आहे तो राजकारणासाठी होतोय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि म्हणून याबद्दल मी खेद व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दावोसच्या संदर्भामध्ये चर्चा झाली। सुमारे 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली, बाहेरचे उद्योग आले, परदेशातल्या कंपन्या आल्या। जंगल में मोर नाचा देखा किसने, हे सगळे कागदी घोडे आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये उद्योगीकरणाचं, उद्योजकांचं विकेंद्रीकरण झालेलं नाही। जे काही उद्योजक येतात ते कुठेतरी पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये येतात। कुठे किती ते इन्व्हेस्टमेंट करतात, किती रोजगारांना संधी देतात याबद्दल कुणालाही काही माहिती नाही। मात्र विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि इव्हन मी माझ्या मतदारसंघापुरती जर गोष्ट केली तर माझ्या मतदारसंघामध्ये औद्योगिकरणाचा कोणताही उद्योग गेल्या 50 वर्षामध्ये आलेला नाही। मेहकर मतदारसंघामध्ये ही जी काही MIDCची जागा आहे ती 1989 मध्ये देण्यात आलेली आहे। 1989 मध्ये तेव्हापासून त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा काढलेलं नाही। लोणारची सुद्धा तशीच परिस्थिती आहे। आणि म्हणून हे जे उद्योग विभाग आहे, उद्योग विभाग हे महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेचं विकेंद्रीकरणासाठी काय करतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। यांचे अधिकारी एक तो अमरावतीमध्ये बसतो, एक जण जो आहे तो बुलढाण्यात बसतो आणि कुठल्याही प्रकारचं उद्योगाचं कोणतंही काम या विभागाकडून करण्यात येत नाही। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतंही औद्योगिकरण होत नाही। बाहेरच्या कंपन्यांना आपण आणतो, त्यांना रेड कार्पेट देतो, परंतु आपल्या भूमीमध्ये भौगोलिक परिस्थिती पाहता, तिथलं उत्पादन पाहता, त्याच्यावरती प्रोसेसिंग युनिट करण्यासाठी किंवा जे काही त्या भागातले स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम या सरकारने केलेलं नाही। आणि म्हणून हा सगळा भूलभुलय आहे। माझी या निमित्तानं विनंती आहे की मेहकरमध्ये आणि लोणारमध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र आहे ते डेव्हलप करण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा, ही माझी विनंती आहे। दुसरं असं की त्या ठिकाणी प्लॉट पाडावेत आणि उद्योजकतेचं कॉन्क्लेव्ह जो आहे तो घेण्यासाठी मदत करावी। अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आज मांडायचा आहे। या ठिकाणी सोयाबीनच्या संदर्भामध्ये 11,21,000 मेट्रिक टन खरेदी झाली। अतिशय चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्र शासनाने केली अशी वाहवा या ठिकाणी होत आहे। पण अध्यक्ष महोदय, 6 फेब्रुवारी पासून सोयाबीनची खरेदी केंद्रे नाफेडने बंद केलेली आहेत। 6 फेब्रुवारी पासून आणि आज देखील 50% सोयाबीनचा जो काही माल आहे तो शेतकऱ्यांच्या। अध्यक्ष महोदय मी फक्त 5 मिनिट, मला आणखी 3 मिनिटं द्या। अध्यक्ष महोदय, सोयाबीनचं जी काही आहे 50% शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून आहे आणि म्हणून त्या सोयाबीनला एकतर राज्य शासनाने, महायुतीच्या सरकारने त्यांच्या अजेंडामध्ये 6,000 रुपये त्यांना हमीभाव देऊ असं सांगितलं होतं आणि म्हणून शेतकऱ्याला हमीभाव त्यांनी दिलेला नाही।